प्लस 16 घेतला आपण. काय घेतलं? ए स्क्वेअर प्लस 8a प्लस 16. तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणता? फॉर्म्युला नाही आहे, नंतर म्हणतील फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय? ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय फॉर्म्युला होता बेटा? ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. जर या टाईपचा क्वेश्चन असेल तर हा फॉर्म्युला युटिलाइज करायचा. लक्ष द्या, इथे ए स्क्वेअर आहे प्लस हा 16 जो दिसतोय तो 4चा स्क्वेअर आहे. कळालं? आणि ही ए ची व्हॅल्यू आहे आणि ही बी ची व्हॅल्यू आहे. कळते? जर याला आपण ट्वाइस ए बीच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? बघूया आपण. ट्वाइस इंटू ए इंटू बी. 2 4 जार 8a आलं. 8a म्हणजे 8a ला आपण असं फॅक्टराइज करू शकतो. म्हणजे हा फॉर्म्युला याच्यासारखा दिसून राहिला. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए ची व्हॅल्यू इथे ए आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? 4. मग याच्यासारखं व्हॅल्यू पुटअप करायच्या. ए च्या जागेवर किती टाकायचं आपल्याला? ए. आणि बी च्या जागेवर काय टाकायचे? 4. त्याचा जर स्क्वेअर असेल तर आपण त्याला 2 टाइम्स लिहू शकतो. कळालं? कळालं? नक्की? काही अडचण? नक्की.